प्रति श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र। आमचा विठ्ठल हिंदू हृदय सम्राट शिवसेना श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय। पत्रास कारण की काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली। बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला। ही दारं गेली 2.5 वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती। आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती। हेच सो कॉल्ड बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते। त्यांचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे। शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही। मंत्रालयात 6व्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात, पण आमच्यासाठी तर 6व्या माळ्याचा प्रश्न आला नाही, कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलातच नाही। मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा, पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं। बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसीव्ह करत नसायचे। शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो। 3 ते 4 लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा सर्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का, हा आमचा सवाल आहे। हीच सर्व हालअपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली। आमची व्यथा आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याचा कधीही तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती। मात्र याच वेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडला होता आणि मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते। त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी, सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घेण्यास लावला आहे। हिंदुत्व, अयोध्या, राम मंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वतः फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असं सांगितलं। मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेच चेक इन झाले होते। आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितलं की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही परत घेऊन या। शिंदे साहेबांनी आम्हाला लगेचच सांगितलं की सीएम साहेबांचा फोन आला होता, आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका। आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले, आपले घर गाठले। राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते, पण विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातील कामं करत होते, निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते, भूमिपूजन आणि उद्घाटन करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करत होते। त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना, मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं, पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाही। त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं। कळावे लोभ असावा। आपला संजय शिरसाट।